इकडून एक जंगलाची देखील वाट आपल्याला दिसते, ती आता सध्या काही कारणांसाठी बंद केली असावी. आणि म्हणजे दोन्हीकडून आरपार जंगल आहे आणि आपण जंगलाच्या मधोमध्ये स्टेअरकेस बनवलं म्हणून चिड्यांचं, नाही तर मग आपल्याला जंगलामधूनच यावं लागलं असतं. काय म्हणतो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हा कावळा देखील आपलाच सबस्क्रायबर होता, त्याला आपण लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेलं आणि आपल्यासोबत आज आपला मित्र देखील जुडलेला आहे. याचप्रमाणे इथे स्विमिंग पूल देखील बनलेलं आहे, आपल्याला स्विमिंग करायला जायचं आहे. मगाशी मित्रांनो तर आज आपण चाललो आहे विरारला जीवदानी आईचं दर्शन घ्यायला. आणि मगाशी आम्ही आमच्या शाळेतून येत असताना आम्ही दलदलमध्ये फसलेलो फार घाण प्रकारे, आणि आमच्या चांगल्या शूजला तुम्हाला दिसत असेल साईडला थोडेसे आम्ही धुतले म्हणून आता पूर्ण सिमेंटचा दलदल होता. आम्ही आतमध्ये जात चाललेलो, पण आम्हाला वाचवली आमच्याच बुटांनी आणि आमच्या स्पीडनी. गौरव मोरे ना वाटत. चला आता भेटूया सरळ विरारला. तर मित्रांनो आता आपण सर्व अंधेरीला फास्ट ट्रेन पकडायला. माझ्या हेअरस्टाईलला जरा इग्नोर करा. आणि हा इकडे व्हिडिओ बनवतो. तर आता मॅगडी पण आहे, पण आमचं बजेट तेवढं नाही. बजेट आहे पण सगळं ऑनलाईन पडलं आहे, कॅशमध्ये सध्या काहीच नाही. आणि आता आपण फास्ट ट्रेन पकडायला चाललो आहे आणि भेटून डायरेक्ट विरार स्टेशन म्हणजे विरार. तर मित्रांनो का आपण कुठे आलोय, आता आपण पोहोचलोय विरारला. माझी हेअरस्टाईल थोडीशी इग्नोर करा. येस बटकू बटकतो. ती ट्रेन आहे जिने आपल्याला सोडली. आणि आता आपण पुढे जाऊ, रिक्षा वगैरे पकडून शेअरिंग करून, आणि तुम्हाला सगळी माहिती आम्ही पुरवू. चला बाय बाय. आता आपण सक्सेसफुल या बाजूला आलोय. आता इकडून आपल्याला रिक्षा करून जायचं. हा डोंगर दिसत असेल तुम्हाला, ओम वगैरे, हाच जीवदानी यायचा डोंगर, तिकडे जायचं आहे आपल्याला. चला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत विरारला. आणि आपल्या मागे तुम्हाला दिसत असेल जीवदानी आईचं मंदिर. आणि या मंदिराची एक वेगळी कथा आहे, ती तुम्हाला सांगेन. ती मी पण आता येत्याच ऐकले, तीच तुम्हाला सांगेन. तर इकडे म्हणजे एक भक्त वगैरे राहत होता, तर त्यांचा म्हणजे त्यांची देवीवरती खूप जास्त श्रद्धा होती. आणि बाकीची कथा मी तुम्हाला नंतर सांगेन. कथा म्हणजे नंतरच सांगेन. पण आता इकडे रोपवे पण आहे, पण आपण चालत जाणार आहोत. पडली. हा तर आता ते रोपवे पण आहे, पण आपण चालत जाणार आहोत आणि तुम्हाला सर्व फुटेज दाखवू एकदम इज्जतमध्ये. चला. तर मित्रांनो आता आपला मित्र इथे वडापाव खाते. वडापाव या काकींच्या स्टॉलवरती येऊन, श्री गणेश डोसा सेंटर या काकी आहेत. तुम्हाला कधी यायचं मन झालं तर इकडे आपल्याला रिक्षा सोडणार आणि इकडे येऊन खाऊ शकता तुम्ही सगळं. इडली आहे, वडापाव आहे, कांदा भजी आहे, समोसा आहे, खूप व्हरायटीज आहेत आपल्याकडे. आणि देवीचं सगळं सामग्री पण आहे. हां ते तर आजूबाजूला दिसेलच तुम्हाला.
मित्रांनो आपण ह्या ठिकाणी इथलं म्हणजे सगळ्यात लास्ट दुकान आहे. इकडे आपण चप्पल काढलेली आहे. आमचे पाय बघू शकता तुम्ही. आता आमच्याकडे फक्त बॅग आहे, माझ्याकडे फक्त बॅग आहे आणि ह्याच्याकडे छत्री आहे. तर आता इकडे म्हणजे मंदिराची एंट्रन्सची सुरुवात झालेली आहे. आतून जायचं. चला. मित्रांनो इकडे एक सूचना देखील दिली आहे, ज्यांना पण हार्ट अटॅक वगैरे दम्याचा वगैरे कसला पण त्रास असेल तर त्यांनी स्वतःची म्हणजे काळजी घ्यायची. आणि आपण इकडे आता पाया पडूया. आणि इकडे पायऱ्या चढायची सुरुवात केलेली आहे आपण. इकडे आता स्कॅनिंग बिनिंग होईल आपली. बॅग चेकिंग गाडी. तर आता आपण लोक चालतोय आणि आताच आपल्या मागे बॅग चेकिंग वगैरे झाली. सगळं इकडे देवीचं सगळे फोटो आहे, इथं मंदिर पण आहे. मित्रांनो इकडे अजून एक सूचना दिलेली आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. तुम्ही कॅमेराच्या म्हणजे निगराणीखाली असणार. परत भाविकांनी कचरा कुंडीतच कचरा टाकावा. गडावर चप्पल बुटं वगैरे काहीच घालायची नाही. पाकिट मारापासून सावधान राहा. पायऱ्यांवरून चढताना व उतरताना सावकाश जावे. अनोळखी वस्तूंना हात लावू नये. लहान मुलांचा हात सोडू नये. हरवलेली वस्तू सापडल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. माकडांपासून सावधान. अरे वा, म्हणजे समजते का मला? आपल्याला माकडं बघायला भेटणार आहे. आम्ही नाही, आम्ही पण माकडंच होतो. काउंटिंग लिहिलं बघ तिथे. इकडे जसं तुम्हाला दिसेल इकडे प्रॉपर म्हणजे गिनती करून चिड्यांवरती म्हणजे नंबर लिहून ठेवलेत, म्हणजे की भाविकांना मोजायची गरज नाही. बाई लेग्सचा पूर्ण वर्कआउटच होतो. आणि सर्वीकडे कापूर जाळलाय म्हणून चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालंय. तुम्हाला एक क्विक ॲडवाईस देतो ब्लॉगिंगचा दोघांकडून पण, की जर तुम्ही शिड्या चढत असाल आणि खास करून बॅकपॅकसारखी गोष्ट घेऊन तर लगेच पाणी पिऊ नका. प्लीज थोडा वेळ थांबा, 5-10 मिनटं रिलॅक्स करा आणि मग पाणी पिया. आणि इकडे साईडला जसं तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल डोंगर. चला इकडून बघू शकता तुम्ही. आता इकडून एक जंगलाची देखील वाट आपल्याला दिसते. ती आता सध्या काही कारणांसाठी बंद केली असावी. आणि म्हणजे दोन्हीकडून आरपार जंगल आहे आणि आपण जंगलाच्या मधोमध्ये स्टेअरकेस बनवलं म्हणून शिडांचं. नाही तर मग आपल्याला जंगलामधूनच यावं लागलं असतं. काय बोलतो? आय ब्लॉग यू ब्लॉग मी. खाली बघून चाला, नाही तर दोघांचा ब्लॉग येईल. हा बघा डॉगी पण इकडे चढत होता. एवढं थांबलं भाई. हे डॉगी लोक अर्ध्या चढून आलेत वरती भाई. जरी त्यांना 4 हातपाय दिले असतील तरी पण. का डॉगी? आज रविवार आहे आणि आता सकाळचे किती वाजले? 9:15 तरी पण एवढी गर्दी. तर मित्रांनो आज घरातून आम्ही लोक निघालेलो 6 वाजता. इथे वाजेपर्यंत 8:30-9 पकडाच आरामात. आणि रिक्षामधून अर्धा पण नाही 15-20 मिनटंच लागली. 20 मिनिट्स. हां, तर तुम्हाला मी किती खर्च एकूण आमचा झाला ते सगळं नंतर सांगेन, जेव्हा आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन येईल तेव्हा. आणि एक रुमाल पण घेऊन या. रुमाल, पाणी आवश्यक घेऊनच या. काय खाल्लं नसेल तर खाऊन या. नाही तर एवढं वरती येऊन चक्कर येऊन पडला तर डायरेक्ट खाली नाही वर जाऊ. चला. तर मित्रांनो आता उरला प्रश्न की मी जी कथा तुम्हाला सांगणार होती ती सांगतो आता तुम्हाला. कारण आता ऑलमोस्ट आपण अर्ध्यापेक्षा जास्त तर कंप्लीट केलं. 500 शिड्या तरी कंप्लीट केल्याच असतील मला वाटतंय. सॉरी.
इकडून आपण चढून आलो. इकडे श्री दत्तांचं छोटंसं मंदिर आहे. बघितलं तर खाली डॉगीज वगैरे आहेत. हा हे पहा सिटी दिसेल आता ना पूर्ण. हा आणि इथून पूर्ण विरार पूर्ण दिसतोय. आता कॅमेरामध्ये क्लिअर दिसत नाही पण आमच्या डोळ्याने खूप जास्तच क्लिअर दिसते. बाई किती घाम आला विचार करा. माझी केस चिपकली सगळे मला. हो का हे पीसफुल झालं खूप. खूप पीसफुल जागा आहे. इकडून तुम्हाला हे दिसेल सगळं. इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय. स्लिपर आहे हा सांभाळून. ए सलमान खान जाशील खाली. नाही सलमान खान. चल ये थांब खाली गेला ना भाई डायरेक्ट झाडच वाचवतो. 2 मिनिटं. हवा बघ काय भारी येते. हा इकडून बघू शकता बॅक साईडला विरार वगैरे आहे सगळं. हे बघा अबे ते सोड ते बघ. निसर्गाचा आनंद आणि इकडे विरार शहराचा आनंद आणि दोन्ही गोष्टींचा नजारा एकत्रच आपल्याला बघायला भेटतो. आम्ही तिकडून आलेलो. हा हे खाली दिसतंय हे ग्राउंड. तिकडून आलो आम्ही शिड्या चढत. आता एक्झॅक्टली किती शिड्या चढलो त्याचा काय अंदाज नाही आम्हाला. 750 760 760 ऑलमोस्ट. म्हणजे आता 800 ते 1000 शिड्या आम्ही चढत आलो. आता भेटूया मध्ये जर काय चांगलं सिनरी वगैरे दाखवायसारखी भेटली तर, नाहीतर मग डायरेक्ट वरतीच भेटूया. कुत्रे वगैरे पण सगळं पक्षी आणि शांतच आहे. इकडनं साईडची एक वाट चालली. जेवढा पण रस्ता आम्ही आलो ना ही मेन एक वाट आहे आणि साईडची एक वाट आहे. आता जे तुम्हाला हे बघून प्रश्न पडला असेल की हे काय, तर ते म्हणजे पावसाळ्यासारख्या सिच्युएशनसाठी बनवलेलं ड्रेनेज. हां तर सगळं पाणी त्याच्यात जाऊन मला वाटतं की अंडरग्राऊंड आता ते खड्डे केले त्याच्या खाली एक अंडरग्राऊंड लेन असेल गल्ली टाईप आणि ते डायरेक्ट खाली जाऊन पाणी सगळं सोडणार. तसं आजकालच्या याच्यामध्ये बिल्डिंगमधलं सगळं पाणी नाही पाईपने सोडतात. तशी सिस्टम आहे. काउंट समजला 760. येस 760. तर मित्रांनो आमचं म्हणजे असंच चढण्यामध्ये म्हणजे एवढी पण एनर्जी वेस्ट नाही गेली पण बा हा डिफिकल्टी लेवल तर आहे. हे जो आहे ना तो पहिले एक किल्ला होता इकडे. ते 17व्या शतकात हा एक किल्ला होता. त्याचे तुम्हाला अवशेष हां पांडव लोक आलेले इकडे मंदिराचं दर्शन घ्यायला असं बोलतात. आणि म्हणजे त्या किल्ल्याचे अवशेष अजून पण सापडतील तुम्हाला. जर दिसलेच मला तर दाखवीन तुम्हाला. हे बघा क्यूटशे पप्पीज. नाही हात नाही लावून देते घाबरतात ते. चले खूप लहान आहे. खूप लहान म्हणजे लोकांना दिसतात म्हणजे खाली असा स्लोप आहे ना तर दिसतात ते वरती चढेपर्यंत. हा बघा हा तिसरा मेंबर त्यांचा. हे बघा आता इकडून डायरेक्ट ह्या साईडला हा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी अचानक का निघालो. पेपर लिहिल्यापासून 12वीचे जे पेपर झाले ते लिहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये होतं की जायचं. एक व्हिडिओला पण जायचं आहे. तो व्लॉग पण येईल नंतर. आणि आता तुम्हाला सिनरी दाखवतो. हे बघा मित्रांनो मलाच दिसत नाही काय. ब्राईटनेस वाढवलं फुल पण अवघड आहे दिसणं. इकडे खाली तुम्हाला तलाव दिसेल आणि आपलं विरार शहर दिसेल. हां बाकी गोष्ट आहे की पूर्ण सी दिसतंय पूर्ण. सी काय सी तलाव आहे तो. तलाव इथून दिसतोय. तर आता इकडून आपल्याला आणखी वरती जायचं आहे. आपण ते पण करूया. चल अजून वरती जायचं. आणि माझी हेअरस्टाईल खूप मेस्टअप झाली असेल आता. दोघे पण ब्लॉग इग्नोर करा. दोघांच्या ब्लॉगमध्ये एकच येणार आहे पण माझा पहिला ब्लॉग आहे. आता मला वाटतंय हा दुसरा चेक पॉईंट आहे. आणि आता आपण पोचलो. 1140 स्टेप्स झाले. आता फक्त म्हणजे 350 ते 400 काहीतरी शिड्या बाकी असतील आपल्याला.
अजून अजून काय नाही. आणि अजून हा मी काय बोलत होतो, इकडचा व्ह्यू पण तर दाखवतो आम्ही. येताना तुम्हाला चालतानाच म्हणजे चालतानाच एखादा साधारण माणसाची पूर्ण शक्ती संपेल. पण काय काय लोक जे नवस वगैरे बोलतात ते गुडघ्यावरती वगैरे पण येतात. आणि भाई त्या लोकांना भाई खरंच रिस्पेक्ट. एवढे चॅनल नवीनच आहे, काढा यूट्यूब. तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन आला निघते नुसती तिचा आपण इग्नोर करूया. आणि आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती त्यामुळे काय रेकॉर्ड तर नाही केलं आपण. पण आता इकडे वरती एकदम आलो आहे आणि ते मस्त अशा हवा सुटल्या, वारा सुटला नुसता. आता थोडंसं म्हणजे देवीच्या पाया पडू, वरती देवी आहे त्यांच्या, आणि प्रसादा वगैरेचं बघू आपण काय ते, आणि मग इकडून निघूया. चला निघताना तुम्हाला सीन्स दाखवायचं सिनारिओ, तर लगेच व्हिडिओ बॅक नका जाऊ. हा भाई एक नंबर आहे. तुम्हाला नंतर डिटेल वगैरे सांगतो मी सगळं. नाही मी गडाची स्टोरी सांगितली का तुम्हाला. तर एक भक्त होता, त्याला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. तर मग ते श्री गुरु शंकराचार्यांकडे गेले आणि मग गुरु शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं की अशा डोंगरावरती जा, तू तिकडे देवी तुला दर्शन देईल. मग म्हणजे तो भक्त म्हणजे गाई वगैरे चरायला आणायचा, गुरं चरायला आणायचा वरती डोंगरावरती. आणि मग एक दिवस तो असाच थोडेफार दिवस म्हणजे एक गाय त्याला दिसत होती, तो तिला म्हणजे चरायला न्यायचा वगैरे. आणि मग त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की गाय आहे म्हणजे त्याचा कोणतरी मालक ही असेलच. तर मग त्यांनी मालकाचा शोध करत करत डोंगरावरती फिरू लागला आणि मग त्याला देवी आई दिसली. आणि मग त्यांनी विचारलं की ही गाय तुमची आहे का. तर देवी आई बोलली हां पण. आणि मग देवी आईने असं बोलतात की त्याला म्हणजे रिवॉर्ड मध्ये पैसे वगैरे देण्याचं ट्राय केलं, पण तो बोलला नाही, तुमचं दर्शन झालं हेच खूप आहे. आणि अशी काहीतरी स्टोरी आहे. आणि आता आपण इकडे प्रसाद वगैरे घेऊ आणि बाई डायरेक्ट कल्टी मारूया. पैसे टाकायची एक ट्रिक आहे, जरा टेस्ट करू. कारण म्हणजे कशाला दाखवलं आहे, दगडामध्ये मॅग्नेट असणार थोडे पीसेस, आणि आपण हे लावतोय. चिपकणार नाही, चिपकला तरी ही शर्ट चिपकत या ट्राय कर लवकर. ते डू ऑर डाय सिच्युएशन आहे. पैसे लावले तर ते एकदा वरती चिपकून राहतील, नाही तर थोड्या वेळा डायरेक्ट खाली. हो हे तर पडणारच आहे डायरेक्ट. 10चा मी तर बोलत ना चिपकू शकतील करून. इथे वरती अटकवून फायदा नाही. ते एक नाही हे बघ इथे चिपकलेले हो मॅग्नेट आहे. चला डोनेशन बॉक्समध्ये इनडायरेक्टली काय ना पैसे गेले. आता आपण निघूया. पैसे गेले आता माझी टाइम. तर आता ह्याचा कॉईन चिपकेल तो का सांगतो मी, कारण हे त्याच्यावर नाही, दगडावरती ट्राय कर, कारण तो पूर्ण स्टील नाही तर आयर्नचा आहे. ओ बघितला. अरे सायन्स आहे, सायन्स तुम्हाला दिसत नसेल पण एकदम वरती चिपकलाय. वरती चिपकला नाही. तुम्हाला जसं मी सांगितलं ट्रिक आहे, आणि म्हणजे ती जरा मॉडिफाय करून हे केले ट्रिक. म्हणजे बघितलं खूपच चांगलं आहे. मी तिकडे अटकवून आलोय. सायन्स बोलतात, सायन्स, बाकी काय नाही तिकडे मॅग्नेटिक काय इफेक्ट नाही आहे, पण एकदम किंचित आहे. ते डू ऑर डाय टाईप आहे. पैसे टाकले तर ते दानपेटीत जाणारच आहे, आणि जर पैसे चिपकले तरी पण ते जाणारच आहे. चालेल. प्रसाद बघूया ना. हा चला आणि प्रसाद पण हे बघा मित्रांनो, इकडे मंदिराचा कळस तुम्हाला दिसत असेल, आणि इकडे भगवा झेंडा आधीसारखा अभिमानाने फडकतोय. फुल रिस्पेक्ट. आपण अजून ट्रेकिंग देखील करणार आहोत, ट्रेकिंग रायगडावरती देखील जाणार आहोत, खूप गड फिरणार आहोत आपण. तर ते बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. आणि हा म्हणजे हवेचा आनंद घेतोय नुसता. हे बघा भाई, हे विरार आहे, हे आहे विरार. हे डोंगर रांगांचं नाव मला माहिती नाही. अरे कुठे गेलं. हां तुम्हाला माहिती असेल तर सांगा, मला माहिती द्यायची होती लोकांना, पण जास्त मला पण माहिती नाही म्हणून. आणि इकडे म्हणजे आम्ही लोकांनी विचारलं तर त्यांना देखील माहिती नव्हती म्हणून, आणि जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितले. आता आम्ही बाहेर पडतो. आता आम्ही लोक थोडीशी एनर्जी मिळावी म्हणून लिंबू पाणी पितोय. हॉटेल ना मूर्ख.
मित्रांनो आता आपण पुन्हा तिकडे चाललोय मेंदूवडा खायला, जिकडे सगळ्यात पहिले असंच हे खाल्लेलं काय बोलतात वडापाव. आणि आपण आता पूर्ण डोंगर चढून उतरून पण आलोय आणि बाई लेग्सचा वर्कआउट झालं आहे. एनर्जी थोडीशी लो झाली कारण आम्ही स्टार्टिंग टू एंडिंग पाणी नव्हतं पियालो, उतरताना फक्त थोडा लिंबू सरबत पियालेलो तेवढंच, बाकी काय. आता आम्ही रिक्षामध्ये बसून डायरेक्ट कल्टी मारू. चला. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण डोंगर म्हणजे वरती जाऊन खाली आलो आता चढून वगैरे. आणि या डोंगराची कथा मी तुम्हाला जशी सांगितली तशी एका भक्ताला देवीचं दर्शन हवं होतं म्हणून तो गुरु शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं की या डोंगरावरती गुढं चारायला येत जा, तो दुसरीकडे न्यायचा. त्या डोंगरावरती गुढं चारायला आणली आणि तेव्हा त्याला देवीचं दर्शन झालं. तेव्हापासून ती देवी आई तिकडेच आहे, वरती राहते. आता मला समजतं देव लोक वरती का राहतात एवढ्या शांतीमध्ये, कारण खाली माणसांनी पूर्ण कचरा करून टाकले. वरती पण थोडीशी कचरा होती आणि तुम्हाला मी एकच सांगेन की कचरा नका करू. म्हणजे जिथे न्याल प्लास्टिकची पिशवी सोबत ना तुमच्या, त्याच्यात तुमचा कचरा टाका, ती तुमच्या बॅगेत ठेवा. आणि म्हणजे वरती जागेवरती कचरा कुंडी वगैरे दिले तर त्याच्यात तुम्ही टाकू शकता. आणि आम्ही जास्त काय प्रसाद घेतला नाही पण थोडासा घेतला. आणि भाई एनर्जी अजून आहे आमची, लेग्स बोलतात, जवानी आहे आमची. तोपर्यंत आम्ही लोक अजून ट्रेकिंग करणार, अजून गड किल्ले सगळं फिरणार. तुम्हाला बघायचं असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझा मित्र कॅमेरा पलाट आशिष संतोष जाधव ह्याच्या देखील चॅनलचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जीवदाने यायला परत एकदा नमस्कार. आम्ही सर्व धर्म मानतो म्हणून आम्ही सर्वीकडे जातो. कदाचित पुढचा व्लॉग हजेरीचा असेल. खूप ठिकाणं आहेत आपल्या मुंबईमध्येच, तर फिरू आपण, तुम्हाला पण दाखवू. तर आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, भारत माता की जय. काळजी घ्या, बाय बाय. तर मित्रांनो मगाशी सांगायचंच राहिलं की एकूण खर्च किती झाला. तर मी राहतो सांताक्रूजला, आम्ही दोघं सांताक्रूजला राहतो म्हणून तिकडून ते विरारचं रिटर्न तिकीट सिंगल माणसाचं 30 रुपये आहे, 2 लोकांचं 60 रुपये. हां. आणि मग इकडे तुमच्या इथून अप्रॉक्सिमेटली पकडा कुठे पण राहत असाल तुम्ही, ट्रेनचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 50च्या आतमध्ये होऊन जाईल. आणि विरारला येऊन 20 रुपये पर सीट देऊन मग जीवदानीला सोडणार. जायचे 20 वेगळे, यायचे 20 वेगळे, म्हणजे 40, 50 आणि 40 म्हणजे 90. 10 रुपयाचा फरक, 90 होतात. तर म्हणजे 100 रुपयाच्या अंडरमध्ये तुम्ही जाऊन पटकन येऊ शकता. आणि जर मग म्हणजे तुम्हाला ओटी वगैरेचं घ्यायचं असेल तर त्यासाठी वेगळा खर्च असणार, 100, 200, आपल्याला ते माहिती नाही तरी पण पकडून. तर एवढंच होतं आजसाठी. आणि आता आम्ही थांबलो आमच्या मित्रासाठी. मित्र आमचा येतोय. तर मित्रांनो आता आपण लोक वरती जाऊन फायनली आलो आहे. आणि आवाजावरून तुम्ही बघूच शकत असाल की एनर्जी थोडीशी लो झालेली आणि खालून बाहेर सरकायला होतं. सगळा चिखल कारभार चालला आहे.